राज्यात 3 ठिकाणी एटीएस आणि एनआयएचे छापे आहेत। जालना, संभाजीनगर आणि मालेगावमध्ये छापा टाकण्यात येतोय। मालेगावमधील डॉक्टरच्या क्लिनिकवर एनआयएनं छापा टाकलेला आहे। रात्रीपासूनच एनआयएच्या पथकाकडून या ठिकाणी चौकशी सुरू आहे। संभाजीनगर शहरातून 2 संशयितांना या प्रकरणी ताब्यातही घेण्यात आलेले आहे। राज्यात 3 ठिकाणी एटीएस आणि एनआयएचे छापे आहेत। जालना, संभाजीनगर आणि मालेगावमध्ये छापा टाकण्यात आलेला आहे। मालेगावातील डॉक्टरांच्या क्लिनिकवर देखील एनआयएनं छापा टाकलाय। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता आपल्या सोबत आपले प्रतिनिधी जालन्याहून सुधाकर जाधव तर संभाजीनगरहून सचिन बडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, तुमच्याकडे येते सुरुवातीला काय अपडेट आहे? काही जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। देशविघातक कृत्य असतील किंवा दहशतवादी कृत्याला समर्थन म्हणा किंवा त्या कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा संशय जो आहे त्या तपास यंत्रणांना आलेला होता। त्यानंतर एटीएस आणि एनआयएनं संयुक्त कारवाई केलेली आहे। ही कारवाई काल रात्रीपासून पहाटेपर्यंत सुरू होती अशी प्राथमिक स्वरूपामध्ये माहिती प्राप्त झालेली आहे आणि 3 जणांना ताब्यामध्ये घेण्यात आल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। मी आता छत्रपती संभाजीनगरातील एटीएस कार्यालयासमोर आहे। या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि ज्या तुम्हाला 4 चाकी दिसत असतील तर या 4 चाकीच्या माध्यमातून जे संशयित आहेत त्यांना आणण्यात आलेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात पाहायला मिळतोय आणि ही छापेमारी जी आहे नियोजित म्हटली जाते, कारण याआधी सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा कृत्यांना जे आहे ते कृत्यांसंदर्भात काही माहिती मिळालेली होती। अशा कृत्यांना कुठेही खपून घेतलं जाणार नाही असं देखील या संघटनांकडून म्हणा किंवा या पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आलेलं होतं, कडून सांगण्यात आलेलं होतं। मात्र त्यानंतर एटीएस आणि एनआयएनं ही संयुक्त कारवाई केलेली आहे आणि त्यानंतर 3 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, मालेगाव या 3ही ठिकाणी ही कारवाई पाहायला मिळते आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मिनिटांपूर्वीच या ठिकाणी ह्या समोर मला 4 चाकीच्या दिसत असतील त्या 4 चाकीच्या माध्यमातून एक संशयित जो आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर राज्यातील विविध ठिकाणी अद्यापही जी कारवाई आहे ती सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधून 3 जणांना ताब्यात घेतलंय अशी माहिती जी आहे ती समोर येते। मात्र अजूनही तपासाअंती काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असताना सध्याच्या स्थितीला 3 जणांना ताब्यात घेतलंय आणि त्यांची चौकशी सुरू आहे। त्यांचा डेटा देखील जमा केलेला आहे आणि त्यासोबतच त्यांच्याकडून चौकशी केली जाते। लागवी निश्चित सचिन, तुम्ही असेच जोडले राहा, थेट जाते सुधाकर यांच्याकडे। सुधाकर, जालन्यात काय परिस्थिती आहे? लागवीजी, आपण जर पाहिलं तर पहाटेपासूनच ही कारवाई करण्यात आली आहे। चामडा व्यापारी असणारा एक तरुण आहे, त्याच्या घरी ही कारवाई सुरू आहे। त्या तरुणाची चौकशी केली जाते। एका दहशतवादी संघटनेचा तो सदस्य असल्याची देखील प्राथमिक माहिती मिळते। मात्र जी अधिकृत माहिती आहे ती थोड्या वेळानंतरच या ठिकाणी बाहेर येईल। या ठिकाणी पहाटेपासून ही कारवाई करण्यात येत आहे। एटीएस असो, एनआयए असो, या पथकाकडून ही कारवाई केली जात आहे। या ठिकाणी पोलिसांचा चोख असा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पूर्ण कडेकोट बंदोबस्त आहे। त्या ठिकाणी त्या तरुणाची चौकशी केली जाते आहे। त्या चौकशीत आता समोर काय निघतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित। तुर्तास धन्यवाद सुधाकर आणि सचिन तुमचे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।